कल्पना करा की आपल्यासमोर एक खूप साऱ्या थरांचा आणि अत्यंत गुंतागुंतीचा असा एक केक ठेवला आहे. बरं. आणि अट अशी आहे की या केकला अजिबात न कापता, त्याला कसलाही स्पर्श न करता, फक्त अदृश्य प्रकाशाचा वापर करून त्या केकच्या आतल्या थरांचा अगदी अचूक नकाशा तयार करायचा आहे. बापरे, ऐकायला तर हे अगदी अशक्यच वाटतंय. हो ना. पण ऐकणाऱ्यांसाठी ही माहिती खूप रंजक ठरेल की जगभरातील रुग्णालयांमध्ये दररोज हजारो वेळा जिवंत मानवी शरीरासोबत नेमकी हीच अशक्यप्राय वाटणारी गोष्ट केली जाते. अगदी बरोबर. मानवी शरीराला अक्षरशः पारदर्शक डिजिटल थरांमध्ये विभागण्याची ही किमयाच आहे. म्हणजे रुग्णालयात आपण अनेकदा सीटी स्कॅन हा शब्द ऐकतोच. हो, ते एका थंड खोलीत असलेलं मोठं गोल फिरणारं डोनटसारखं मशीन. नक्कीच. वरवर पाहता ते केवळ एका प्रगत एक्स-रे मशीनसारखं वाटू शकतं. पण त्या गोलाकार आवरणाच्या आत भौतिकशास्त्र आणि गणिताचा जो काही खेळ चालतो ना, तो खरंच अचंबित करणारा आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच सिटी स्कॅनच्या म्हणजे कम्प्युटर टोमोग्राफी स्कॅनच्या आत दडलेल्या विज्ञानाचा वेध घेणार आहोत. हो, आणि यात आपण अनेक पैलू उलगडणार आहोत. अगदी. म्हणजे साध्या एक्स-रेच्या कल्पनेतून ही 3D तंत्रज्ञानाची झेप कशी घेतली गेली, त्यामागे असणारा अचूक गणिताचा आणि अल्गोरिदमचा वापर कसा चालतो यावर आपण बोलणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत वेगाने जीव वाचवणारं हे मशीन रेडिएशनच्या धोक्यामुळे एका मर्यादेतच का वापरावं लागतं, हेही आपण या चर्चेत बघणार आहोत. बरोबर. तर या प्रवासाची सुरुवात समजून घेण्यासाठी आधी आपल्याला पारंपरिक एक्स-रेच्या मर्यादा समजून घेणं गरजेचं आहे, नाही का? हो, नक्कीच. म्हणजे बघा, साधा एक्स-रे हा एका सपाट 2 डायमेन्शनल म्हणजे 2D चित्रासारखा असतो. अच्छा. जेव्हा एक्स-रे किरण शरीरातून आरपार जातात तेव्हा छातीतील हाडं, फुफ्फुसं, स्नायू हे सर्व एकाच सपाट कागदावर किंवा फिल्मवर एकमेकांवर ओव्हरलॅप होतात. म्हणजे ते सगळे एकाच पातळीवर दिसतात. हो. आणि वैद्यकीय निदानातील तीच सर्वात मोठी अडचण होती. म्हणजे कसं? समजा एखाद्या बरगडीच्या अगदी मागे एखादा छोट किंमर लपला असेल, तर तो दिसणारच नाही. अगदी बरोबर. त्या हाडाच्या सावलीमुळे तो साध्या एक्सरेमध्ये अजिबात दिसणार नाही, कारण त्यात खोली किंवा डेप्थ नसते. सगळे अवयव एकाच पातळीवर चिरोडले गेल्यासारखे दिसतात. अरेच्छा. म्हणजे अनेक दशके डॉक्टरांना या समस्येने भंडावून सोडलं असेल. हो ना. पण मग 1970च्या दशकात गॉडफ्रे हाउन्सफील्ड आणि ॲलन कॉर्मॅक यांनी यावर एक भन्नाट उपाय शोधला. त्यांनी नक्की काय केलं? त्यांनी केवळ एक नवीन कॅमेरा बनवला नाही, तर शरीराकडे पाहण्याचा भौमितिक दृष्टिकोनच बदलून टाकला. यात एक खूप रंजक गोष्ट आहे. कोणती? गॉडफ्रे हाउन्सफील्ड हे EMI म्हणजे EMI नावाच्या कंपनीत इंजिनियर होते. आणि विशेष म्हणजे ही तीच कंपनी होती जी द बीटल्स या जगप्रसिद्ध बँड्सच्या रेकॉर्ड्स विकायची. बापरे. द बीटल्स? म्हणजे संगीताच्या इतिहासातील एका मोठ्या बँडचा वैद्यकीय क्षेत्रातील एका क्रांतीला हातभार लागला. हो. या रेकॉर्ड्सच्या विक्रीतून मिळालेल्या नफ्याचा काही भाग चक्क ह्या संशोधनासाठी वापरला गेला होता. हे खरंच खूप भारी आहे. तर हाउन्सफील्ड यांच्या लक्षात आलं होतं की जर एखाद्या वस्तूवर वेगवेगळ्या कोणातून किरणं टाकली तर त्या वस्तूच्या आत काय आहे याची गणितीय आकडेमोड करून पुनर्निर्मिती करता येऊ शकते. अच्छा. म्हणजे त्यांनी थेट माणसांवर प्रयोग सुरू केले? नाही. सुरुवातीला त्यांनी आपले प्रयोग एका जतन करून ठेवलेल्या मानवी मेंदूवर आणि अगदी खाटीकखान्यातून आणलेल्या डुकराच्या मेंदूवर केले होते. अरेच्या. आणि आजच्या मशीनसारखा तो वेगवान निकाल तेव्हा नव्हता. एका स्लाइसचं म्हणजे थराचं चित्र मिळवण्यासाठी संगणकाला चक्क अनेक दिवस आकडेमोड करावी लागत होती. अनेक दिवस? बापरे. हो. तंत्रज्ञानाच्या सुरुवातीच्या काळात ती आकडेमोड खरोखरच प्रचंड मोठी होती. मग ॲलन कॉर्मॅक यांनी ह्या प्रक्रियेसाठी लागणारे अत्यंत गुंतागुंतीचे गणितीय मॉडेल स्वतंत्रपणे विकसित केले. म्हणजे दोघांचं काम एकत्र आलं. चित्रातील ओव्हरलॅपची ती जुनी समस्या कायमची सोडवली. आणि म्हणूनच त्यांच्या या महत्त्वपूर्ण शोधासाठी 1979 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. बरोबर? हो. त्यांनी शरीराचे क्रॉस सेक्शनल म्हणजे आडवे छेद घेण्याची पद्धत विकसित केली होती. यात सर्वात आकर्षक बाब म्हणजे शरीराची खोली पाहता येणं. हा वैद्यकीय क्षेत्रातला खूप मोठा बदल होता. ठीक आहे. आपण हे थोडं सोपं करून समजून घेऊया. हे क्रॉस सेक्शन किंवा आडवे छेद घेण्याचं तंत्र आपण मगाशी बोललेल्या ब्रेडच्या उदाहरणाने समजू शकतो. कसं? समजा आपल्याकडे एक ब्रेडची लादी आहे. न कापता ती लादी बाहेरून पाहिली तर आत बेदाणे कुठे आहेत हे सांगता येत नाही.
बरोबर. पण जर आपण तिचे अनेक स्लाइसेस केले आणि त्यातील 5वा किंवा 6वा स्लाइस बाहेर काढला तर त्या विशिष्ट थरात बेदाणे कुठे आहेत हे अगदी स्पष्ट दिसतं. अगदी सोप्या भाषेत सांगितलं. सीटी स्कॅनचं मशीन आपल्या शरीराची अशीच व्हर्च्युअल स्लायसिंग करतं. पण माझा प्रश्न असा आहे की साध्या सपाट एक्सरेकडून आपण या 3D तंत्रज्ञानापर्यंत कसे पोहोचलो? ते डोनटसारखं दिसणारं मशीन हे खऱ्या अर्थाने कसं साध्य करतं? ह्या प्रक्रियेचं मूळ त्या मशीनच्या प्रत्यक्ष हालचालीत आहे. जेव्हा रुग्ण त्या मोठ्या गॅन्ट्रीच्या म्हणजेच त्या गोल रिंगच्या आत सरकतो. बाहेरून तर ते अगदी शांत वाटतं. हो, पण त्या प्लास्टिकच्या आवरणाच्या आत एक प्रचंड वेगाची प्रक्रिया सुरू असते. गॅन्ट्रीच्या आत एका बाजूला एक्स-रे ट्यूब असते आणि त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला एक्स-रे डिटेक्टर्सची एक मोठी रांग असते. हे तेच खऱ्या अर्थाने रंजक गोष्ट सुरू होते. म्हणजे जशी ती एक्स-रे ट्यूब किरणं सोडत असते तशी ती संपूर्ण यंत्रणा रुग्णाभोवती अत्यंत वेगाने फिरत असते. बरोबर. एका सेकंदात ती अनेक वेळा फिरते आणि हजारो वेगवेगळ्या कोनातून शरीराचा वेध घेते. एखाद्या अतिशय वेगवान हायटेक कॅमेरासारखं, जो प्रत्येक शक्य कोनातून पॅनोरॉमिक शॉट घेत आहे. तसंच काहीचं. पण शरीरातून जाणारी ही किरणं सर्व अवयवांमध्ये एकसारखी शोषली जात नाहीत. म्हणजे घनतेनुसार फरक पडतो का? हो, शरीरातील वेगवेगळ्या ऊतींची म्हणजे टिश्यूंची घनता वेगवेगळी असते. उदाहरणार्थ, हाडं ही अत्यंत कठीण आणि घन असतात, त्यामुळे ती बहुतांश एक्स-रे किरणं शोषून घेतात. आणि त्यामुळे फारच कमी किरणं त्या डिटेक्टर्सपर्यंत पोहोचतात. अगदी बरोबर. याउलट फुफ्फुसांमध्ये हवा असते, त्यामुळे ते किरणं फार कमी शोषतात आणि बहुतेक सर्व किरणं आरपार जाऊन डिटेक्टर्सवर आदळतात. म्हणजे हे मशीन मुळात एका संगणकाच्या आत गणिताच्या मदतीने मानवी शरीराची पुनर्निर्मिती करत आहे. जर आपण हे मोठ्या संदर्भात पाहिलं तर नक्कीच. कारण हे डिटेक्टर्स कोणताही फोटो काढत नाहीत. ते फक्त सिग्नल्स आणि आकडे गोळा करतात. कोणत्या कोणातून किती प्रमाणात एक्स-रे किरणं बाहेर आली याची नोंद ठेवतात. हो, संगणकाची भूमिका फक्त फोटो काढण्याची नाही, तर रेडिएशन शोषणाच्या प्रमाणावरून ऊतींची घनता मोजण्याची आहे. हे कसं मोजतात? हे मशीन शरीराच्या आतील प्रत्येक सूक्ष्म बिंदूला, ज्याला आपण वॉक्सेल किंवा 3D पिक्सेल म्हणू शकतो, त्याच्या घनतेनुसार एक विशिष्ट गणितीय मूल्य देतं. अच्छा. या मूल्यांना हाउन्सफिल्ड युनिट्स म्हणतात. या स्केलवर पाण्याची घनता 0 मानली जाते. हाडांची घनता +1000च्या आसपास असते, तर हवेची घनता -1000 असते. म्हणजे मशीनच्या आत असलेला तो प्रगत संगणक एकाच वेळी 360 अंशातून मिळणाऱ्या अब्जावधी आकड्यांवर प्रक्रिया करत असतो. हो, आणि यासाठी तो बॅक प्रोजेक्शन सारखा जटिल अल्गोरिथमचा वापर करतो. त्यातून शरीराच्या आतील घनतेचा एक पिक्सेल बाय पिक्सेल नकाशा तयार होतो. थोडक्यात सांगायचं तर हे मशीन मानवी शरीराचे फोटो काढत नाहीये, तर ते गणिताच्या आधारे ऊतींच्या घनतेचा एक अचूक नकाशा रिअल टाईममध्ये रेखाटत आहे. अगदी बरोबर पकडलत. आणि एकदा का हा गणितीय नकाशा किंवा 2D स्लाइसेसचा डेटा तयार झाला की संगणकाचं सॉफ्टवेअर ते सर्व थर एकत्र जोडतं. आणि मग ती 3D प्रतिमा तयार होते. हो, त्यातून मानवी सांगाडा, रक्तवाहिन्या किंवा अंतर्गत अवयवांची एक परिपूर्ण 3D प्रतिमा डॉक्टरांच्या स्क्रीनवर उभी राहते. म्हणजे डॉक्टर प्रत्यक्ष कोणतीही शस्त्रक्रिया न करता तो अवयव स्क्रीनवर फिरवून प्रत्येक बाजूने तपासू शकतात. नक्कीच. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे इतकी अचूक आणि तपशीलवार माहिती मिळत असल्यामुळेच याचे वैद्यकीय उपयोग अफाट आहेत. हाडांपासून ते फुफ्फुस आणि मेंदूपर्यंत. हो, हे तंत्रज्ञान खूप बहुउद्देशी आहे. मेंदूतील ट्यूमर, रक्तस्राव ओळखण्यापासून ते फुफ्फुसांची तपासणी करण्यापर्यंत. विशेषतः कोविड-19च्या काळात याचं महत्त्व आपण सर्वांनी पाहिलंच आहे. हो, ते फुफ्फुसांचे स्कॅन्स खूप महत्त्वाचे ठरले होते. त्या व्यतिरिक्त हाडांचे फ्रॅक्चर, किडनी स्टोन, यकृताचे आजार, कॅन्सरचं निदान आणि त्याची स्टेज ठरवणं, या सगळ्यात याचा वापर होतो. आणि अपघातानंतरच्या अंतर्गत जखमा शोधण्यासाठी सुद्धा. पण मला विचारायचं आहे की आपत्कालीन वैद्यकीय उपचारांमध्ये म्हणजे इमर्जन्सीमध्ये याचा काय फायदा होतो? तिथे या मशीनचा अचूकपणा आणि वेग सर्वात जास्त कामी येतो. जेव्हा इमर्जन्सी असते तेव्हा हा वेगच जीवन आणि मृत्यू यांच्यातील फरक ठरवतो. अच्छा, म्हणजे वेळेची बचत होते. हो, अपघात किंवा स्ट्रोक सारख्या घटनांमध्ये सीटी स्कॅन हा डॉक्टरांचा पहिला प्राधान्यक्रम असतो. जर एखादा रुग्ण स्ट्रोकची लक्षणं घेऊन अतिदक्षता विभागात आला तर डॉक्टरांकडे त्याच्या मेंदूच्या पेशी वाचवण्यासाठी अत्यंत कमी वेळ असतो. अगदी बरोबर. अशा वेळी MRI
म्हणजे MRI तंत्रज्ञानाचा वापर करणं शक्य नसतं. का बरं? कारण MRI मऊ ऊतींचा अत्यंत स्पष्ट चित्र देत असला तरी त्या प्रक्रियेला 30 ते 45 मिनिटे लागू शकतात आणि रुग्णाला पूर्ण वेळ अजिबात न हलता शांत पडून राहावं लागतं. जे एखाद्या आपत्कालीन स्थितीत खूप कठीण आहे. हो ना. या उलट आधुनिक CT स्कॅन मशीन हे संपूर्ण शरीराचं स्कॅनिंग केवळ 10 ते 15 सेकंदात करू शकतं. फक्त 10 ते 15 सेकंद? बापरे. हो. स्ट्रोकच्या रुग्णामध्ये डॉक्टरांना तात्काळ हे जाणून घ्यायचं असतं की हा इशेमिक स्ट्रोक आहे जो रक्ताच्या गुठळीमुळे झाला आहे की हेमोरेजिक स्ट्रोक आहे जो रक्तवाहिनी फुटून रक्तस्राव झाल्यामुळे झालाय. आणि हे त्वरित समजणं अतिशय गंभीर असतं कारण या दोन्हीवरील उपचार पूर्णपणे परस्पर विरोधी आहेत, बरोबर? अगदी बरोबर. जर रक्ताची गुठळी झाली असेल तर रक्त पातळ करणारी औषधं दिली जातात. पण जर रुग्णाच्या मेंदूत आधीच रक्तस्राव होत असेल आणि त्याला चुकून रक्त पातळ करणारी औषधं दिली तर ते जीव घेणं ठरू शकतं. CT स्कॅनमुळे मेंदूतील हा रक्तस्राव काही सेकंदात स्क्रीनवर स्पष्ट दिसतो आणि योग्य उपचार लगेच सुरू करता येतात. खूपच भारी. आणि यात आपण अनेकदा कॉन्ट्रास्ट डायचा वापर ऐकतो, ते काय असतं? जेव्हा हे कॉन्ट्रास्ट डाय रुग्णाच्या शिरेतून शरीरात सोडलं जातं तेव्हा ते रक्ताभिसरणासोबत संपूर्ण शरीरात पसरतं. यात प्रामुख्याने आयोडीनसारखे घटक असतात. जे एक्स-रे किरणं मोठ्या प्रमाणात शोषून घेतात. म्हणजे आपण मगाशी ज्या हाउन्सफील्ड युनिट्सबद्दल बोललो, हे डाय रक्तवाहिन्यांची घनता तात्पुरती वाढवतं. अगदी अचूक. त्यामुळे संगणकाच्या पडद्यावर शरीरातील सर्व रक्तवाहिन्या अचानक पांढऱ्या आणि ठळक रंगात चमकू लागतात. अरे वा. यामुळे रक्तवाहिनीतील एखादा अडथळा, एखादी फुगलेली रक्तवाहिनी किंवा कॅन्सरच्या ट्यूमरला होणारा रक्तपुरवठा डॉक्टर अगदी सहजपणे शोधू शकतात. हे सर्व ऐकल्यावर हे तंत्रज्ञान म्हणजे एखादा सर्वज्ञ डोळा असल्यासारखंच वाटतंय, जो शरीराच्या आतलं सर्व काही पाहू शकतो. पण यातून एक अत्यंत तार्किक प्रश्न निर्माण होतो. कोणता? जर हे मशीन आजार शोधण्यात इतकं प्रभावी आहे, इतकं वेगवान आहे आणि यासाठी कोणतीही शस्त्रक्रिया करावी लागत नाही, तर आपण नियमित शारीरिक तपासणीसाठी याचा वापर का करत नाही? म्हणजे रेग्युलर चेकअपसाठी? हो ना. जसं आपण दरवर्षी ब्लड प्रेशर किंवा शुगर तपासतो, तसं दरवर्षी पूर्ण शरीराचा CT स्कॅन का करू नये? म्हणजे कोणतेही छुपे आजार लगेच पकडता येतील. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. हा विचार अनेकदा पुढे येतो, पण याचं उत्तर या मशीनच्या मूळ कार्यपद्धतीतच दडले आहे. म्हणजे रेडिएशनचा मुद्दा. हो. CT स्कॅनमध्ये वापरले जाणारे एक्सरेज हे आयोनीकरण करणारं रेडिएशन म्हणजे आयोनायझिंग रेडिएशन असतं. MRI किंवा अल्ट्रासाऊंडपेक्षा हे खूप वेगळं आणि धोकादायक असतं. अच्छा. आयोनीकरण करणाऱ्या रेडिएशनमध्ये एवढी ऊर्जा असते की ते आपल्या शरीरातील अणूंमधून इलेक्ट्रॉन बाहेर काढू शकतं. ज्याचा थेट अर्थ असा होतो की हे रेडिएशन आपल्या पेशींच्या आत असलेल्या DNA ला इजा पोचवू शकतं. निश्चितच. एका सामान्य छातीच्या एक्सरेपेक्षा छातीच्या एका CT स्कॅनमधून मिळणारं रेडिएशन 100 पटीने जास्त असू शकतं. बापरे, 100 पट? हो. आपलं शरीर DNA मध्ये होणारा हा सूक्ष्म बदल स्वतः दुरुस्त करू शकतं हे खरं आहे, पण वारंवार वापर केल्यास धोका वाढेल. अगदी बरोबर. जितक्या जास्त वेळा शरीरावर या तीव्र रेडिएशनचा मारा होईल तितकं भविष्यात पेशींच्या विभाजनावर परिणाम होऊन कॅन्सर होण्याचा धोका सूक्ष्म प्रमाणाने का होईना पण वाढत जातो. म्हणूनच वैद्यकीय क्षेत्रात जोखीम आणि फायदा याचा समतोल राखला जातो. हो, ज्याला आपण रिस्क वर्सेस बेनिफिट म्हणतो. जोपर्यंत आजाराचं स्पष्ट निदान न झाल्यामुळे निर्माण होणारा धोका हा रेडिएशनच्या धोक्यापेक्षा खूप मोठा नसतो, तोपर्यंत हे वापरलं जात नाही. म्हणजे केवळ पाहूया आत काय चाललंय म्हणून हे करणं वैद्यकीयदृष्ट्या योग्य नाहीये. अजिबात नाही. आणि विशेषतः गर्भवती महिला आणि लहान मुले यांच्या बाबतीत तर हे धोके जास्त असल्याने या नियमांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. शिवाय या प्रक्रियेचा खर्चही खूप जास्त असतो आणि काहींना त्या कॉन्ट्रास्ट डायशी ॲलर्जी सुद्धा होऊ शकते. हो, तेही मुद्दे आहेतच. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत रुग्णाला आवश्यक ती वैद्यकीय माहिती मिळवून देताना रेडिएशनचा डोस शक्य तितका कमी ठेवणं हेच मुख्य ध्येय असतं. रेडिएशनचा डोस कमी ठेवण्याच्या या प्रयत्नांमधूनच भविष्यातील एका नव्या शक्यतेची चाहूल लागते. आपण आत्तापर्यंत पाहिलं की CT स्कॅन ही मुळात एका गुंतागुंतीच्या गणिताची आणि अल्गोरिदमची प्रक्रिया आहे. हो, अपूर्ण किंवा विस्कळीत डेटा एकत्र करून त्यातून संगणक एक चित्र तयार करतो. मग आजच्या काळात जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AIने प्रत्येक क्षेत्रात क्रांती आणली आहे,
तेव्हा या प्रक्रियेत एआयचा सहभाग एक मोठा बदल घडवू शकतो का? ही दिशा अत्यंत आश्वासक आहे. जर हे तंत्रज्ञान मुळातच डेटा ओळखून त्यातील पॅटर्न शोधण्यावर आधारित असेल तर एआय मॉडेल्स नेमके याच कामासाठी विकसित केली गेली आहेत. म्हणजे जर आपण रुग्णाला दिल्या जाणाऱ्या रेडिएशनचा डोस खूपच कमी केला तर मशीनला मिळणारा डेटा साहजिकच कमी असेल. बरोबर. त्यामुळे तयार होणारं चित्र हे अस्पष्ट असेल. पण जर या अस्पष्ट चित्रावर एआयने प्रक्रिया केली आणि स्वतःच्या बुद्धिमत्तेने तो गहाळ झालेला डेटा भरून काढला, तर आपल्याला अत्यंत कमी रेडिएशनमध्येही एक परिपूर्ण आणि स्पष्ट 3D चित्र मिळू शकेल. सध्या अनेक संशोधने नेमक्या याच टप्प्यावर आहेत. हे खरंच आश्चर्यकारक आहे. आणि केवळ रेडिएशन कमी करणंच नाही तर निदानाचा वेग आणि अचूकता वाढवण्यातही एआयची भूमिका महत्त्वाची ठरेल. म्हणजे हजारो स्लाइसेसमधून मानवी डोळ्यांना सहजासहजी न दिसणारे फुफ्फुसावरील सूक्ष्म डाग एआय सेकंदात शोधून काढेल. अगदी सहज. मेंदूतील अत्यंत लहान बदल शोधण्याचं काम एआय खूप वेगाने करू शकेल. या सखोल चर्चेचा धांडोळा घ्यायचा तर हा प्रवास खरंच अचंबित करणार आहे. 1970च्या दशकातील हे तंत्रज्ञान भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान यांचा एक अद्भुत संगम आहे. हो, ज्याने मानवी शरीराच्या आत डोकावणं शक्य केलं. बीटल्सच्या रेकॉर्ड्सच्या पैशातून सुरू झालेलं हे काम आज खूप पुढे आलंय. नक्कीच. पण ऐकणाऱ्यांसाठी एक शेवटचा विचार करायला लावणारा मुद्दा इथे उभा राहतो. कोणता? आणि एआय त्यात भर घालतंय तर भविष्यात एआय हेच काम मानवी डॉक्टरांपेक्षाही जलद आणि अचूक गतीनं करू शकेल का? हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. किंवा एआयमुळे भविष्यात स्पष्ट चित्रासाठी आवश्यक असलेलं रेडिएशनचं प्रमाण अगदी शून्यावर आणता येईल का? या प्रश्नांसोबतच आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. नक्कीच.